आज आम्ही कुठे चाललो आहे? आज आम्ही चांदवडला चाललेलो आहे. तर आमच्या सोबत कोण कोण आहे? मावशी हाय करा. हे बघ, आम्ही सगळे चाललोय चांदवडला. तर आता तुम्हाला सगळ्यांना आम्ही दर्शन करवतो. तर आता चलतोय पुढे. गाईज हे बघा, आम्ही आता ऑन द वे आहेत. गर्दी आता हल्ली तर थोडी कमी आहे, पण आता बघूया पुढे आपल्याला भेटते का गर्दी. रस्ता आणि खूप छान आहे, तुम्ही पण जाऊ शकता. आम्ही आता इथे थांबलेलो आहेत. आता बघूया थोडंफार काहीतरी नॉर्मल खाणार आणि मग आता इथून पुढे आम्ही जाणार. इथे गाडी पार्क केलेली आहे. चलो लेट्स गो. खूप ऊन आहे, तुम्ही जसं बघू शकतात, आणि पण मजा पण फार येते. आता बघूया आपण कुठे हॉटेलमध्ये जाऊ शकतो. तर चला, तुम्ही पण दाखवतो तुम्हाला काय खातोय. अतिशय छोटं हॉटेल आहे, पण आता जसं सगळे सांगताय की इथे खूप चांगलं खायला मिळतंय, तर आता मी पण तुमच्यासोबत एक्सपिरियन्स शेअर करते. आता तसं तुम्ही सगळ्यांची फीडबॅक घेऊन घ्या. सांगा तुम्ही काय सांगाल या हॉटेलबद्दल. आम्ही सोयी फाट्यावर मिसळ पाव खायला आलेलो आहे. इथं खूप छान आहे आणि चांगल्या सुविधा मिळतात आणि व्यवस्थित टेस्टी राहतात. एकदम सुंदर. तुम्हाला काय सांगायला? खूप छान मिसळ पाव भेटतो इथे आणि खूप फॉलोविंग. आणि आमच्या ताईला फॉलो करा, कमेंट करा, लाईक करा सर्वांना. आणि एकदम अल्प दरात. आणि अल्प करा. वहिनी साहेब सांगतील आता. वहिनी साहेब थोड्याशा लास्ट आहे, सांगतील, लवकर सांगा. खूप छान आहे वगैरे बोल. त्या पण पहिल्यांदा आल्या तर सगळी येतात. त्या पहिल्यांदा आलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना देखील सांगता येणार नाही की ऍक्च्युली काय आहे. तर आम्ही दोघी आता फर्स्ट टाइम आलेलो आहे. आम्ही ट्राय करू आणि मग तुम्हाला रिव्ह्यू देऊ. वाटेत जाताना छान अशा मेंढ्या दिसल्या आणि त्या ज्या शिस्तीने आपल्या मालकाच्या पाठोपाठ जात होत्या ते बघून फार छान वाटलं. म्हणून 2 मिनिटं आम्ही गाडी थांबवून हा शूट घेतला तुमच्या सगळ्यांसाठी. याचं दूध खाता येईल. आम्ही इच्छापूर्ती गणेश मंदिराजवळ आलेलो आहे. त्याचं दर्शन झाल्यानंतर मग आम्ही चांदवडच्या रेणुका मातेला जाणार आहे. तर आता हे इथे सुप्रसिद्ध यांचं दुकान आहे, थेट शेतकरी. बघू आता यांचा पेढा कसा आहे. न्यूजला द्यायचं आहे ना. खाल्लंय तसंच आहे, घ्यायचं ना थोडंसं. सगळ्यांनी घ्या, चव बघा, सगळे त्याचा न्यूजला जाऊ द्या. एकदम नाशिक. आपण इथलेच आहे. घ्या तेवढा घ्या. धर का, लेट झाला मला. लय गोड चालत नाही आता. कसा आहे पेढा? खूप छान छान आणि त्याला निसर्ग पण चांगला आहे. चांगला आहे. छान आहे पेढा, मस्त तुला आहे. चांगलं सांगायला वगैरे चांगलं आहे, व्यवस्थित छान आहे. पेढे खाऊन बघितले आम्ही, एकदम सुंदर आहे. बर, बघून पेढा छान आहे, अतिशय छान पेढा आहे. टेम्पल मध्ये जात आहोत, तुम्हाला दाखवते. असं म्हणतात की ते इथं आल्यानंतर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. तर मग आता बघूया, मी माझी इच्छा सांगते आणि जर ती पूर्ण झाली की आपण पुन्हा एकदा येऊया. फोटो मस्त काढायचा. एकदम एकट्याच बरं, ठीक. हो हो. नाव पण आलं पाहिजे. इथे एक छान असं मोठंसं एक वडाचं झाड आहे आणि असं हे मंदिर. इथं पाय धुवायची सोय केलेली आहे यांनी. तर सगळ्यात पहिले आता पाय धुवून घेऊया. मावशीची आमची थोडी भाषा साताऱ्याकडची आहे, तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हे बघा, इतकं सुंदर असं मंदिर आहे. इथं आपल्याला खूप सारे फोटोज काढायचे आहेत, पण पाहायला फार चटके बसत आहेत.
पाय फारच भासतायत. तर पहिले दर्शन करून घेतो, त्याच्यानंतर मग आता फोटो काढू. चलो. सगळे व्हिडिओ काढलेले आहे. तर मनाई आहे, त्याच्यामुळे मला फोटो काढता नाही आला, पण मी खालून काढते आणि तुम्हाला दाखवते. इथून बघू शकता तुम्ही. गणपती बाप्पा मोरया. गाईस, तुमच्यासाठी दर्शन म्हणून मागे बघू शकता तुम्ही गणपती दिसत आहे. तर तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या तुम्ही मागू शकतात या व्हिडिओ मार्फत. गाईज, आमचं दर्शन खूप छान पद्धतीने झालेलं आहे. तर आता आम्ही रेणुका माता मंदिर इथे जाणार आहोत. तर तो व्लॉग देखील लवकरच येणार आहे. तोपर्यंत जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर तुम्ही या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.